इच्छा असेल तिथं मार्ग दिसेल, हे बरोबर आहे. पण मनात किती जरी इच्छा असली ना, तरी सुद्धा तुम्हाला स्वामींचं बोलवून आल्याशिवाय तुम्हाला अक्कलकोटला जाणं होत नाही, तो योग येत नाही. हे खरंच आहे मित्रांनो. मी जवळपास 4-5 महिने झालं नियोजन करतोय, पण ते जाणं साध्य होत नव्हतं. पण अचानक झालेलं नियोजन आणि त्यातून हा प्रवास घडला. स्वामींचं दर्शन झालं. महाशिवरात्रीला आमचं नियोजन झालं. भल्या पहाटे समर्थ आणि मंजिरी हे दोघंजणं उठले आमच्यासोबतच 3 वाजता. माझा धाकटा मेव्हण्यानं गाडी वगैरे धुवून घेतली. थोरला मेव्हणा, त्याची मिसेस, माझी मिसेस, मुलं, माझे वडील हे सगळेच आम्ही चाललो होतो. प्रवास खूप सुंदर चालला होता. मस्तपैकी वातावरण चाललेलं. सनराईज बघत आमचा प्रवास विठ्ठलाची आणि स्वामी माऊलींची गाणी चालू झालेली गाडीमध्ये. ते ऐकतच प्रवास आमचा चालू झाला. द गोल्डन सिटी ऑफ विटा. इथूनच आम्हाला पुढे जायचं होतं. अक्कलकोट, पंढरपूर हे आमचं नियोजन होतं. जर झालं तर गाणगापूर पण करायचं होतं, पण ते वेळ झाला तर. मग इथं महाराजांना नतमस्तक झालो, मुजरा केला महाराजांना आणि निघालो. विट्याची मध्यवर्ती इमारत, त्याच्यानंतर पुढे पोलीस स्टेशन आहे. त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला इथं फालुदा वगैरे छान मिळतो. जस्ट नियर त्याच्या अपोजिट साईडला विट्याच्या स्टँडचं पण बांधकाम चालू आहे. असं म्हणतात की खूप मोठं बांधकाम चालू आहे. मी बघितलं आत, पण ते काय एवढं दिसत नाही. बाहेरून पत्र लावल्यामुळे ते काय एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं. पण आम्ही स्वामींच्या नामस्मरण आणि वातावरणाचा आनंद घेत मुलाबाळांसोबत हसत खेळत एक फॅमिली ट्रिप आमची निघाली होती आणि त्या फॅमिली ट्रिपचा एन्जॉय आम्ही करत होतो. आणि रेवणसिद्धला जाताना हे बऱ्यापैकी महाशिवरात्री असल्यामुळे सगळे लोक चालत चाललेले. हे अशी देवाची भक्ती असली तर देवही प्रसन्न होतो. मित्रांनो, एक खरं सांगतो, मनात जर इच्छा असेल तर मार्ग दिसतो हे खरं आहे. पण देवाचं बोलवणं लागतंय. हे मी पहिल्यांदा पण बोललोय. कारण खूपदा जायचं नियोजन झालं, पण ते काही सक्सेसफुल होत नव्हतं. आज अनायासे झालं आणि ते सक्सेसफुल झालं. रेवणसिद्धला एवढ्या गाड्यांची रांग लागलेली की त्याला लिमिट नाही. त्यात महाशिवरात्री असल्यामुळे तर लोक सगळे चालतच येत होते दर्शनासाठी. रेवणसिद्धचं दर्शन घेतलं. तिथून पुढे निघताना आम्हाला जेमतेम 7-7:30 वाजलेले. दिवस उगवतीला येत होता, त्यामुळं सूर्य असा सुंदर असा लाल भडक दिसत होता. मस्तपैकी इथं वेताबा फाटा आहे. इथं वेताबा मंदिराचा फाटा आहे. तिथं आल्यानंतर मला स्पष्ट असं लोकेशन दिसायला लागलं. म्हटल्यावर मी एक छान असा व्हिडिओ करून घेतला, कारण मला ते आवडलं आणि ते माझं आवडलेलं मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून छान असा व्हिडिओ करून घेतला. मनात स्वामींचं नाव घेत आम्ही प्रवास चालू ठेवला होता. श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत आम्ही कधी विटा सोडून पुढे खानापूरपर्यंत गेलो हे आम्हाला कळालं नाही. खानापुरात जाताना आम्हाला दिसलं की ही लाईन बघितली की छातीत धडधडतंय. कारण इथं असं थांबायचं म्हटलं तर ह्यालाच 2 वाजतील म्हटलं आम्ही. पण धाकटा मेव्हणा आमचा हुशार आहे. त्यानं रात्रीच जाऊन नियोजन करून CNG भरून फुल करून आला होता. म्हटलं दाजी टेन्शन घ्यायचं नाही, आपण आहे ना, लय टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेत नाही म्हटलं, बाबा तो आहेच म्हटल्यावर काय आम्हाला काही एवढं हे नाही. देवगडमधून उतरताना हा स्पॉट इथे एक मंदिर आहे. या मंदिरात अगोदर म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस इथं नारळ फोडल्याशिवाय गाडी कुठली पुढे जात नव्हती. इव्हन बस जरी असेल तर इथून ती हे झाल्याशिवाय पुढे जात नव्हती. आणि आता तसं नाही, पण खूप जागरूक देवस्थान आहे ते. तिथं नमस्कार केला आणि रस्त्याला निघालो. भावांनो, रस्ता असला टॉप क्लास आहे की विषयच नाही. पोटातलं पाणी पण असा डांबरीचा रस्ता असला तर हालत नाही. सिमेंटचा असला तर हलणार ही गॅरंटी मी देतो. कारण तेवढं हे होतंच, बाउन्सिंग होतं, टायर मार खातात. तिथून पुढे आटपाडीत आल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आटपाडी हे माझं आटपाडीमध्ये गेलं. खूप आठवणी आहेत आटपाडीमध्ये. तिथून पुढे सांगोला रोडला जाताना हा परतीचा प्रवास करताना ऊसतोडणी कामगार दिसले. यांचं यांना आता किती खुशी असेल ते त्यांची आपण सांगू शकत नाही. पण एवढे खुश होते की ते लिमिट नाही. पुढे गेल्यानंतर हे एक डोंगराव मंदिर दिसलं. खूप बरं वाटलं. मला गिरनारची आठवण झालेली नियरली. सिरियसली सांगतो मी, मला गिरनारचीच आठवण झालेली.
पुढे गेल्यानंतर बाथरूमसाठी सगळेजण थांबलो होतो. समर्थ उठून झोपला होता, त्याला उठवला होता. स्वामींनी समर्थचं थोडंसं फोटोशूट केलं. काढा म्हटला फोटो आता. तोपर्यंत हे साहेब इथं दोन मोठे मोठे ट्रक लावलेले. समर्थ आणि मंजिरी दोघंजणं तिथं वरतडली. मग म्हटलं आता चला आवरून फ्रेश होऊन पहिल्यांदा रस्ता जवळ करूया. पंढरपूरमध्ये आलो. पंढरपूरमध्ये म्हटलं आता CNG तर आपल्याला पण टाकायचं आहे, पण लाईन जास्त खानापूरमध्ये बघून पेट्रोलवरच गाडी ढकललेली. इथं आल्यानंतर बघितलं तर इकडचं वातावरण सकाळचं पहाटेचं आनंददायी आणि बिल्डिंग्स आणि इथं जे वारकरी संप्रदायातले जे लोक येत होते त्यांना बघून मन प्रसन्न होत होतं. एकच जयघोष चालू होता मनामध्ये, श्री स्वामी समर्थ, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. मनात छान असं भक्तिमय वातावरणात आमचा हा प्रवास चालू होता. चंद्रभागेचं दर्शन इथूनच घेतलं कारण आम्हाला यायचं होतं पाठीमागे. भावानं व्हिडिओ लय मोठा होते माहीत आहे, पण कसं आहे शेवटपर्यंत बघत राहा. दर्शन 100% तुम्हाला दिसणार आहे. आम्हाला दर्शन कसं मिळालं, काय मिळालं हे तुम्हाला यात स्पष्टपणे दिसून जाईल आणि त्या दर्शनाचा तुम्हालाही लाभ भेटेल. आम्ही तिथून पुढे निघाल्यानंतर हायवेला, जो सोलापूरचा हायवे आहे, हायवेला गेल्यानंतर सगळ्यांचाच उपवास होता. मग खिचडीची ऑर्डर दिली आणि खिचडी खाण्यासाठी थांबलो होतो. इथं आमची एक गाडी लागल्यानंतर पाठीमागं दुसरी पण अर्टिगाच लागली. सोलापुरातून बाहेर निघताना ही एक मंदिर दिसलं, पाठीमाग एक स्टॅच्यू दिसला. लहान मेवल्याने तिथं काम केलं असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी इथलं सोलापुरातलं माहीत होतं. त्याने जवळपास इथं 2 वर्ष काम केलं होतं. त्यामुळे त्यानं सांगितलं की इथं दाजी आपण हा स्पॉट रिटर्न येताना बघून येऊया, कारण तिथं खूप पिंडी आहेत असं त्याचं म्हणणं होतं. बरं म्हटलं चाललं. म्हटलं पहिल्यांदा आपण अक्कलकोट तर संपून येऊ. अक्कलकोटला गेलो भावानं, मस्तपैकी दर्शनाचं नियोजन झालं आमचं. गर्दी आहे असं वाटलं होतं, पण एवढी गर्दी असून पण दर्शन एकदम सुस्थितीत सुंदर असं मिळालं. इथून आम्हाला राईड जायचं होतं. ह्या गाडीच्या पाठीमागं गेलो असतो तर आम्हाला झालं नसतं, पण इकडून दुसरीकडे गेल्यामुळे आम्ही 2-3 वेळा चुकलो आणि रस्ता गावला नाही. माणसानं विचारत त्या पार्किंगमध्ये आलो. पार्किंगमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा दर्शनासाठी म्हटलं नियोजन केलेलं बरं, कारण गर्दी भरपूर आहे असं दिसत होतं, पण ती गर्दी बाहेरच दिसली. पुढं आल्यानंतर सगळं मोकळं होतं, वातावरण छान भक्तिमय होतं. मनात जयघोष एकच होता की श्री स्वामी समर्थ. इथून एंट्री करायची होती. हे माझं सेकंड टाईम होतं. स्वामींचं बोलवून आल्यावर जायला लागतंय. इथं स्वामीने मला स्वामींच्या कृपेमुळं मला ह्या बाळा माझं व्यवस्थित सुखरूप आहे. विठ्ठल बिरदेवाच्या कृपेमुळं हे बाळ माझं सुखरूप आहे. आणि मी हे मोबाईल घेत घेत सरळ शूटिंग करतच चाललो होतो आणि चुकून मी ह्याच रांगेमध्ये घुसलो होतो. तोपर्यंत पाठीमागे एक दादा आला. म्हटला दादा तुम्ही इकडे नाही, तुम्ही ह्या रोडने चला, तुमच्या फॅमिलीला त्या रोडने जाऊ द्या. ती महिलांची रांग होती आणि ही पुरुषांची रांग होती. मी लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस पण तसंच होतं, पण एवढं हे नव्हतं. पण ह्यावेळेस एकदम छान असं दर्शन मिळालं. पुढे गेल्यानंतर स्वामींचं वटवृक्षाचं ते दर्शन मला मिळाल्यानंतर आनंद वाटला. श्री स्वामी समर्थ हा जयघोष चालू होता मनामध्ये, कारण दर्शन हे खूप महत्त्वाचं होतं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 तिथून दर्शन घेतलं आणि पुढे आलो, पण कॅमेरा सगळेजण तिथं ओरडायला लागले की मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा. आणि त्यात समर्थ माझ्याजवळ होता. समर्थ लागला दमवायला. मग इथं थांबून आम्ही थोडंसं फॅमिलीची वाट बघितली, कारण लेडीज वेगळे सोडले होते आणि जेंट्स वेगळे. त्यात मी पुढे होतो आणि बाकीचे कुठं दिसेनाच झालेले ते. मग एक छानसा फोटो घेतला वृक्ष मंदिराचा. तिथून पुढे स्वामींनी जे वापरलेले त्याचा फोटो घेतला आणि हा स्वामींचा फोटो. भावानं तुमच्यासाठी खास फोटो काढलेला आहे, दर्शन घ्या भावानं. आणि तिथून पुढे फॅमिली आल्यानंतर फॅमिलीचं फोटोशूट थोडंसं केलं. मस्तपैकी गर्दी होती. सगळे लोक, स्वामींचा जयघोष चालू होता. स्वामींच्या जयघोषात आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो. बाहेर पडताना हे मंडई
ही मंडळी दिसली. इथं समर्थ लागलेला दमवायला. त्याला आईस्क्रीम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण भावानं खरं सांगू, इथलं आईस्क्रीम देणं म्हणजे मला जरासं वेगळंच वाटत होतं. कारण हे कसलं आहे, काय आहे, हेच मनात यायला आलेलं. आजारी पडण्यापेक्षा नाही दिलेलं बरं. पण तिथं तरी पण मेव्हण्याने त्याच्या मुलगीला आणि समर्थाला दोघांना पण दिलं. तिथून पुढे आल्यानंतर फोटो तर बनताय ना बाई, असं म्हणत मेहुणा म्हणायला लागला, दाजी चला फोटो काढूया. मग इथं एवढी गर्दी होती की त्याला लिमिट नाही. महाराजांच्या फोटोच्या तिथं आणि स्वामींच्या मूर्तीच्या तिथं भरपूर गर्दी होती. इथं गर्दी असल्यामुळं आम्हाला फोटो काढायला जास्त काय झालं नाही. पण आम्ही तरीही काढले. लता दीदींचं नाव इथं होतं. स्वामींचा रथ दिसला आम्हाला इथं. स्वामींच्या रथाचं दर्शन घेतलं आणि पुढं धान्य कोठार पण दिसलं. धान्य कोठाराच्या नंतर पुढं गेल्यानंतर ते स्वामींचं प्रत्येकजण फोटो काढतंय. तिथं जाऊन बघायचं म्हटलं. इथं पण आम्हाला चान्सच मिळेना आणि लय वेळ झाला होता आणि त्यात स्वामींनी खूप रडायला लागलेली. त्यामुळं म्हटलं आपलं इथून पहिल्यांदा आवरलेलं बरं. आणि त्यात शिवजयंती असल्यामुळं लोक दोन्ही साईडला फोटो काढण्यासाठी हे चाललं होतं त्यांचं रेलचेल चालली होती. त्यामुळं आम्ही आपलं हे गोमातांजवळ गेलो आणि फोटो काढला. आणि तिथं परत समर्थला म्हटलं, तो आता थांब साईडला, आपण असंच फोटो काढूया आणि निघूया. पण मेव्हण्याने सगळे फोटो व्यवस्थित काढले आणि आम्हाला ते फोटो मिळाले. त्यानंतर आम्ही आमच्या मोबाईलवर साध्या सेल्फी काढला. भावानो कसा आहे, ह्यो आमचं गावचा राणा. सगळी माणसं बघायला आली होती बाळाला, म्हणजे असं काय करत करत होतं पण बसलं. बरं दुःख जरा शांत झालं. पण जी सिटीतली लोक हो त्यासनी लाज वाटायलेली. आम्हाला नाही लाज वाटत, आम्ही गावातली माणसं आहे. आम्ही दर्शन घेतलं तिथलं समर्थला तसंच घेऊन मस्तपैकी इथं आलो. आणि इथं स्वामींचं जे रूप बघितलं, मूर्ती असली भारी होती की रूप बघूनच भारी वाटलं. मन प्रसन्न झालं. जी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे होती ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन निघाल्यागत वाटत होतं. मस्तपैकी इथलं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीचा प्रवास करणार. त्याच्या आधी म्हटलं 2-4 फोटो काढून घेऊया. तिथून बाहेर पडलो. पार्किंगला पण गाडी व्यवस्थित थंड हवेच्या ठिकाणी लावली होती. वारं वगैरे होतं, झाडं खाली सावली होती. पप्पा गाडीतच बसले होते कारण पप्पांना चालण्याचा प्रवास एवढा होणार नाही. इथं थांबल्यानंतर आम्हाला इथं लहान मुलांच्या खेळण्यासाठी हे दिसले, पाळणा वगैरे दिसला, ॲनिमल्स दिसले. हे जर अगोदर माहीत असतं तर मुलांना तिथं खेळायला थांबवलं असतं. पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा पुढं निघायचा निर्णय घेतला. आणि जाताना हे पॉसिबल नव्हतं झालं. त्यामुळं येताना बघितलं, याचा व्हिडिओ एक केला मस्तपैकी. आणि आम्हाला जिथं जायचं होतं त्या मंदिराची आम्ही वाट बघत बसलो होतो. कारण सोलापूरमधलं ते मंदिर आम्हाला बघायचं होतं. गाडीचं पार्किंग एवढं लांब होतं की त्याला लिमिट नाही. आता इथनं चालत जाणं शक्य नव्हतं. तरी पण म्हटलं आता चला, पोरांना काकत घेऊन. मंजिरी होती, समर्थ माझ्याजवळ काकत होता. त्याला सोडला की आमचा कार्यकर्ता गप्प बसत नाही. भावानो काय सांगायचं, पळतं इकडून तिकडं तिकडून इकडं. त्यामुळं काय विषयच नाही. आणि त्यात कोण त्याला मारत नसल्यागत झालंय. ते लाडानं येडं झाल्यागत झालंय. हे हत्ती बघितल्यावर हत्तीवर बसणार म्हणायला आला. आणि बाहेरनं मंदिर जवळ आहे असं दिसत होतं, पण लांबनं बघितल्यावर आता म्हणलं काय खरं नाही. दर्शन शिवशंभो, तू बोलवलंस म्हटलं तुझ्या नगरीत, इथनं पुढं बी सगळं तुझी तूच बघ म्हटलं. कसं चालायचं तसं चालू दे म्हटलं. जेवढं तू हे करायचंस तेवढं कर, पण मला दर्शन पाहिजे म्हटलं. बाकीच काय माहीत नाही. तू आलास म्हणजे मला सगळं झालं. इथं आल्यानंतर समर्थानं आमच्या असं केलं, हात सोडला. इथं पुढं गेलो होतो मी मंजिरीन समर्थ तिघंजण होतो. माझ्या हाताला हिसका दिला. गाडी जो पळत गेला तो डायरेक्ट मेन गेटवर जाऊन थांबला. तिथं मयूर थांबला होता, माझा मोठा मेवणा. तो त्याला घेऊन आला. ही मेन डोअर आहे. मेन डोअरमधनं आम्ही एंट्री आत गेली. इथं रांगोळी काढायची चालली होती ना, असली सुबक रांगोळी होती. मला बरं वाटलं बघून, खूप छान. आणि त्यानंतर पुढं पण एक रांगोळी काढली होती, ती पण खूप छान होती. आणि त्यानंतर पुढं गेल्यानंतर दर्शनाच्या टायमाला ते म्हणायला लागले सगळेच की मोबाईल बंद करा. मला एक कळालं नाही, इथं एवढा फोर्स नाही, पण अक्कलकोटमध्ये तर बऱ्यापैकी मोबाईल बंदच करतात. आणि ह्याच्यानंतर पण पुढचं की पंढरपूरमध्ये मोबाईल जमा केल्याशिवाय मी तुम्हाला आतच सोडत नाही. हे तिथं जरासं वेगळं वाटलं. पण जे बरोबर आहे, पावित्र्य मंदिराचा राखला पाहिजे त्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण गर्दी होते त्यामुळे तर फोटो काढते नाही, एखाद्याला पॉसिबल होत नाही. माझ्या वडिलांनी गाडीत बसून पंढरपुराचं नाही सॉरा
पण अक्कलकोट स्वामी समर्थांचं आणि ह्या मंदिरातलं पूर्ण दर्शन पप्पांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल करूनच घेतलं. कारण ते पॉसिबल होतं तर ते आम्ही केलं. हा नंदी महाराज, त्यानंतर हे इथं एवढ्या लहान लहान छोट्या छोट्या पिंड्या आहेत की ती बघून मला खरंच असं वाटत होतं की हे आयुष्यात हे खरंच आहे का काय. कारण मला अनएक्सपेक्टेड होतं. मेव्हणा फक्त म्हटला होता की दाजी तुम्ही बघा त्यानंतर तुम्हाला कळेल. पण हे डोळ्यात बसत नव्हतं, एवढ्या पिंडी होत्या. डोळ्यात अक्षरशः मावत नव्हतं. एवढी मोठी पिंड आणि त्याच्या भोवतानी एवढ्या पिंड्या बघून असं मन प्रसन्न झालं होतं की आज खरोखर आपण काहीतरी चांगलं केलं असणार. जे देवानं एवढं चांगलं आपल्याला योजलं होतं असं वाटत होतं. कारण आत्तापर्यंतचा दिवस एकदम सुखात आणि एकदम मस्त असा गेला होता. हे सगळं दर्शन घेतल्यानंतर तर मला भारावून आलं हे काय कसलं मंदिर आहे आणि काय हे कसं आर्किटेक्ट केलं असणार आहे. कारण एवढं मोठं आणि त्यात स 1000 ते 2000 पिंडी असतील. स्वामी आमची रडायला लागल्यानंतर आम्हाला जरासं मला टेन्शन आलं होतं इथनं कधी लवकर हलतोय. कारण पोरगी जर रडायला लागली तर परत थांबून द्यायची नाही. त्यामुळं आम्ही तिथनं मी तर बाहेर पडलो होतो. स्वामींनी दीपालीला घेतलं. चल म्हटलं. इथून पुढे आल्यानंतर माझे थोरला मेवणा मयूर त्याचं चप्पलच हरवलं. म्हटलं तुम्ही हुडकत बसा म्हटलं. गेलेली पनवती जाते म्हटलं. आम्ही जातो म्हटलं पुढं. गाडी जवळ आलो तर सगळे झाले. मग इथं नाश्त्याला थांबलो. चंद्रभागा प्युअर हॉटेल, प्युअर व्हेज हॉटेल सॉरी. तिथं आलो. इथं जरासा नाश्ता केला. नाश्ता म्हणजे काय खिचडी वगैरे हेच केलं कारण उपवास होता. तो पण मी सोडला होता कारण मला ते निभतच नाही उपवास. त्यामुळे मी बंद केला उपवास. 4-4:30 वाजलेले भुक्काच्या पोटी आपलं बंद केला. म्हटलं ज्याला धरायचं आहे त्याला धरा पण मला काय जमणार नाही म्हणून आपण पुलाव घेतलं आणि बंद केला. आणि प्रवास परत चालू झाला आपला रिटर्न पंढरपूरचा. इकडं जातानाच खूप वेळ झाला होता की लिमिट नव्हतं. आणि फायनली आम्ही चंद्रभागा दिसल्यानंतर खूप आनंद वाटला होता. एकच जयघोष चालू होता. पंढरीचं नाव पंढरीत आल्यानंतर विठुरायाचं नाव असं तोंडात येत होतं सारखं. आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे ती घेऊनच आम्हाला जायचं होतं. त्यामुळं आणि देवानं बोलवलं म्हटल्यावर येणं गरजेचंच असतं मित्रांनो. त्यासाठी म्हटलं आपण जाऊया. आणि ह्या ट्रिपचे सर्व शिल्पकार सुनैना म्हणजे माझ्या मेव्हण्याची बायको, माझी बहीण तिनं केलं होतं. तिथून गाडीत आम्ही गाडी लावली इथं नदीखाली, नदीच्या किनारी गाडी लावली. इथं हंबा सगळ्या चरायला गेलेल्या त्या चाललेल्या पाठीमाग. समर्थ लागला ह्यांच्याच पाठीमागं, या इकडे इकडे या इकडे या. म्हटलं दादा ह्या पंढरपुरी म्हशी आहेत या उताळ्या की मग काय खरं नाही. हाणायला लागले की उचलून फेकतीला. म्हणलं शांत राहा. ते वर काका बसलेलं ते ट्रॅव्हलरमध्ये ते लागलं बघून हसायला आमच्याकडं. समर्थ लागलेला हंबाच पाहिजे, हंबालाच बसायचा हंबाच्याच अंगावर म्हणून लागला होता पाठीमाग. म्हटलं दादा चला म्हटलं इथनं पहिल्यांदा निघूया म्हटलं, दर्शन घेऊया. कारण इथं पण बाबांना गाडीतच बसवलं होतं. प्रवास त्यांना जमणार नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळं भावानं कमी काहीतरी करशीला. फादरला माझ्या चालाय जरासा गुडघ्याचा त्रास असल्यामुळं जास्त चाला येत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना गाडीतच बसवलं होतं. अक्कलकोटमध्ये पण त्यांना व्हिडिओ कॉल करूनच दर्शन दिलं होतं. आणि जे शिवमंदिर सोलापूरचं होतं तिथं पण आम्ही सेम तसंच केलं होतं आणि दर्शन दिलं होतं. आता इथं आमच्या देणीमध्ये पण नव्हतं की मोबाईल काढून घेतील किंवा काय किंवा काय किंवा काय. त्यामुळं आम्ही बिनधास्त गेलो होतो. नाहीतर मोबाईल जर काढून घेणार असतील तर ते तिथंच ठेवलेलं बरं असं आमचं नियोजन चाललेलं. असू दे म्हटलं आता चला म्हटलं दर्शन तर घ्यायला गेलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर हे थोरल्या मामाच्या अंगावर जाऊन बसलेली स्वामीनी. नदीकिनारी बोट चालू होत्या. माणसं आंघोळ करत होती. ते इस्कॉन टेम्पल. श्रीराम जय राम जय जय राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत का मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत मस्तपैकी. पण दगडी बांधकाम एकदम जुन्यातल्या बिल्डिंग्स असल्यामुळे इथं भारी वाटत होतं बघण्यासाठी. आणि मुलं बॅटबॉल खेळत होती. त्यांनी सेल्फी पॉईंट होता. सेल्फी पॉईंटवाली तर सारखी आवाज देते सर या सर या सर या. हे दोघं जण भाऊ चालले ते बघा भाचीला घेऊन. तिथं पलीकडच्या साईडला माणसं सगळे आंघोळ करतील बघून आम्हाला पण समर्थ लागलेला पाठीमागं. पप्पा चला पप्पा चला पप्पा चला आंघोळ करूया. म्हटलं बाबा रे आपण आलोय कशासाठी तुझं काय चाललंय जरा तर वागा की शाण्यागत. शानावायच्या गोळ्या घ्या म्हटलं आणि पहिल्यांदा चला म्हटलं. हे तरी पण ऐकना. ते म्हटलं चला आता आलोय तर आपण दर्शनच घ्यायचं आहे.
जाऊन पाया वगैरे पडू. सगळीकडनं तुमचं नियोजन कसं आहे तशा हिशोबानं आम्ही चाललो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त असं म्हणत आम्ही तिथून पुढे गेलो. इथं नदीत तोपर्यंत धाकटा मेवणा म्हणाला की पहिल्यांदा नदीत जाऊया, नदीत हातपाय धुया. इथं मस्तपैकी सेल्फी पॉईंटसाठी थांबलेले आहेत बघा. हा सेल्फी पॉईंट आहे. इथं सेल्फी पॉईंटसाठी थांबते आणि लगेच फोटो देते. त्यामुळं माणसं पण काय बिझनेस आहे त्याला विशेष नाही. इथून जाताना आम्हाला हातपाय धुतल्यानंतर जाताना भावानं एक रिअल किस्सा सांगतो. इथं जे तृतीयपंथी असतात त्यांनी इथं मेव्हण्याचं किती मेव्हणं माझ्याकडे आलेलं मला काय पैसे मागितल्यानंतर पैसे नाहीत म्हणून सांगितल्यानंतर मला सोडलं. पण मेव्हण्याच्या डायरेक्ट खिशात हात घालून त्याच्या जवळपासचे एक 200-250 रुपये काढून घेतले. भावानं जो खरा असतोय ना तो 10 रुपयाच्या वर घेत नाही हा माझा अनुभव आहे. पण हा ड्रिंक केलेला होता याचा वाद घालायचा नव्हता त्यामुळे त्यानं आम्ही काय बोललो नाही. पण डायरेक्ट खिशातून त्याने जेवढं आहे तेवढे पैसे काढून घेतले आणि तो डायरेक्ट सनकत पळत गेला. फुल ड्रिंक केलेलं त्यामुळे आम्ही त्याच्यासोबत काय वाद घातला नाही. आत गेलो, दर्शनाची रांग चालू झालेली आणि आम्हाला सांगितलं होतं की 6:30-7पर्यंत चालू राहणार, तिथून पुढे बंद होणार. पण आम्हाला माहीत नव्हतं की किती वाजतील. त्यामुळे हे थोडंसं छोटंसं शूटिंग केलं आणि मोबाईल मी तिथं जमा करून ठेवला होता. आणि भावानं लय मोठा किस्सा झाला. ह्यो तुम्हाला मी पर्सनल व्हिडिओ करून पाठवणार आहे. त्याच्या आधी मोबाईल ठेवलेला तो जमा केला होता तो घेतला आणि परतीचा प्रवास चालू केला. इथंच मग दर्शन घेतलं परत अजून पुन्हा एकदा कारण दर्शन खूप सुंदर झालं होतं. वेळ झाला होता इथं 9:30-10 वाजलेले. CNG हुडकायचं होता. CNG हुडकून परत नंतर जेवणाचं नियोजन करायचं होतं. पंढरपूरमध्ये मस्त असं वातावरण खूप छान असं मन प्रसन्न पॉझिटिव्ह एनर्जी होऊन घराकडे चाललो होतो. जेवणासाठी थांबलो. मस्तपैकी इथं फॅमिलीमध्ये आम्ही जेवण केलं आणि परतीचा प्रवास पुन्हा चालू केला. श्री स्वामी समर्थ भावांनो, दिवस संपलाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका.